माझे येतेच विराजे देव बाबा. हालेलुया हालेलुया हालेलुया. हात आहेत ना परमेश्वर कोण कोण हात दिले नाही जरा हात वर करा. सगळ्यांना दिलेला आहे ना. हालेलुया का आल्यावर जाऊ परमेश्वराला. खरोखर तो परमेश्वर महान आहे. आज जे उपासामध्ये आहेत त्यांचे पण हात वरता येतात नाही त्यांचे पण कंजूसपणा करू नका. माझ्यासाठी नका पण प्रभूसाठी तरी वाजवा. हालेलुया. कारण तो परमेश्वर खरोखर महान आहे. आज त्यांनी परमेश्वराने आपल्या गरीबांनाच का निवडलं. त्या परमेश्वराने आपल्या जेव्हा आईच्या गर्भामध्ये होतं त्याच्या आधीपासून निवडलंय. हालेलुया हालेलुया. म्हणून परमेश्वर आपल्या दयाने कृपा करतो. सर्वश्रेष्ठ त्यांनी प्रीती केली का माणसावर आपण पण दुसऱ्या प्रीती केली पाहिजे. तर परमेश्वरा जरा ताल्या वाजवा आणि कंजूसपणा कधीच करू नका. हालेलुया हालेलुया. सुंदर देऊळ हृदय माझे सुंदर देऊळ हृदय माझे येतेच विराजे देव बाबा. येतेच विराजे देव बाबा. सुंदर देऊळ
होता. हालेलुया. यीशु आने वाला है, आने वाला है, धन्यवाद करो. आने वाला है, आने वाला है, यीशु आने वाला है, आने वाला है, यीशु आने वाला है, मुझको बचाने वाला, मुझको बचाने वाला, मुझको बचाने वाला, मुझको बचाने वाला, सबको बचाने वाला, अब आने वाला है, आने वाला है, यीशु आने वाला है, आने वाला है, यीशु आने वाला है, कोई मेरा मुक्ति दाता, कोई मेरा शांति दाता, 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 जीवन को अपने को दिया, उसने हमको बचाया, जीवन को अपने को दिया, उसने हमको बचाया, कोई मेरा उद्धार है, कोई मेरा आधार, 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 सबको बचाने वाला, अब आने वाला है, आने वाला है, यीशु 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 आने वाला है, मुझको बचाने वाला, मुझको बचाने वाला, मुझको बचाने वाला, मुझको बचाने वाला, सबको बचाने वाला, अब आने वाला है, आने वाला है, यीशु आने वाला है, आने वाला है, यीशु आने वाला है, राजा
प्रार्थनेत परमेश्वराने मला शक्ती सामर्थ्य बल दिलं, त्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो. आणि प्रियांनो, आजच्या वचनातून आज पाहूया परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनासाठी काय आहे, परमेश्वराची योजना तुमच्यासाठी काय आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा मी हालेलुया बोलेन तेव्हा तुम्ही हालेलुया बोलायचं आहे. जेव्हा पण तुम्हाला देवाचं वचन कळेल तर तुम्ही परमेश्वराला टाळ्यावर जाऊन धन्यवाद पण दिला पाहिजे. आज नक्की परमेश्वर तुमच्या जीवनात एक अद्भुत काम करणार आहे. परमेश्वर तुमच्या जीवनाला आज बदलण्यासाठी जाणार आहे. परमेश्वर तुमच्या जीवनाच्या हर एक परिस्थितीला बदलणार आहे. आमेन. प्रियांनो, आज जे वचन आम्ही वाचलं, प्रभूने जे संदेश दिलेला आम्हाला वचन दिलेलं आहे, या वचनावर आपण मनन करणार आहोत. वाचन वाचूया आपण. आपल्यामध्ये कोणी वाचणार असतील तर ते वाचतील. पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांची सपाट होईल. येस, आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आहे का, पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वर देवाची इच्छा माझ्यासाठी, तुमच्यासाठी, त्याच्या निवडल्या पवित्र जनांसाठी, ज्या लोकांना परमेश्वर निवडल्या, परमेश्वर त्या लोकांच्या बद्दल सांगतो की तुम्ही जर ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. हालेलुया. प्रियांनो, जेव्हा आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करत नसतो, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी तयार होत नाही, तेव्हा परमेश्वर सांगतो की मी शोकाकुल होतो. परमेश्वराला तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल दुःख होतं. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला एक गोष्ट समजली पाहिजे की माझ्या गर्वामुळे, माझ्या वाईट वागण्यामुळे, माझ्या वाईट बोलण्यामुळे, माझ्या वाईट कामामुळे परमेश्वराला शोक होतो, परमेश्वराला दुःख होतं. आज ते तुम्हाला आणि मला कळलं पाहिजे की प्रभू सांगतो, जर तुम्ही माझी वचन ऐकली नाहीत आणि माझ्या वचनाप्रमाणे वागला नाही तर मी एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराला तुम्ही आणि मी दुःख देतो. नवीन करामध्ये सांगितलं की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, देवाचा आत्मा दुखवू नका, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, देवाच्या आत्म्याला दुखवू नका. कधी ती अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण होईल जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करू, देवाच्या इच्छेप्रमाणे वागू, तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुमच्याबद्दल स्वर्गात आनंद करील. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागता, कृती करता, देवाचा आत्मा स्वर्गात असणार. परंतु प्रिय भावबंधूंनो, तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात, हालेलुया, तुम्ही देवाच्या मंदिरात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आनंद करतो. जेव्हा एक व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या हाती सोपवून देतो. आमेन. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे होण्यासाठी, देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी जेव्हा आम्ही परमेश्वराला आपलं जीवन सोपवून देतो की परमेश्वरा तू कुंभार आहेस आणि मी एक माती आहे. हालेलुया. तू कुंभार आहेस, तू सृष्टीकर्ता देव, तू निर्माण करता परमेश्वर आहेस, तू निर्माण करता आहेस, तू सृष्टी करता परमेश्वर आहेस आणि आम्ही माती तुझ्या हाताची कृती आहोत. तू आमच्या जीवनावर अधिकार घे. या प्रियांनो, तुमच्या जीवनाला बदलायला सुरुवात कर. प्रियांनो, आज जर तुमच्या जीवनामध्ये दुःख, आजार, क्लेश आहेत, अडचणी, समस्या आमच्या जीवनात आहेत, तर आज प्रियांनो, त्या कुंभाराच्या हातात आम्ही आपलं जीवन सोपवलं पाहिजे. आमेन. आज जर प्रियांनो तुम्ही आपलं जीवन येशूच्या हातात दिलं, तो कुंभार आहे, आणि जर त्याला तुम्ही आपल्या जीवनावर अधिकार दिला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनाला समर्पित केला, तो कुंभार, तो परमेश्वर तुमच्या जीवनाला आकार देईल. आमेन. परमेश्वराचं महिमा हो. प्रियांनो, आज आम्हाला गरज आहे, आम्ही जर आजारी आहेत, तुम्ही सांगेन आज जर तुम्ही आजारी, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. प्रियांनो, तुम्ही येशूच्या हाती आपलं जीवन द्या. तो कुंभार तुम्हाला घडवणार आहे, तो कुंभार तुम्हाला बळ करणार आहे, तो तुम्हाला बनवणार आहे. आमेन. तो तुम्हाला घडवणार आहे, तुमच्यामधल्या गोष्टी निर्माण करणार आहे. आज आम्ही त्याच्या हाती आपलं जीवन देणार आहोत. तर प्रियांनो, जेव्हा आम्ही गर्व करतो, जेव्हा आम्ही त्याच्या विरोधात जातो, तेव्हा आमचा देव परमेश्वर शोक करतो, त्याला दुःख होतं. तुमच्या वागण्याच्या बद्दल, तुमच्या कृतीच्या बद्दल, तुम्ही केलेल्या वाईट कामाच्या बद्दल त्याला शोक होतो. परंतु आणखी परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराच्या कल्पाचा ताडा होतो, म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळतील.
हालेलुया. परमेश्वर काय रडतो का आमच्यासाठी? हालेलुया. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी रडतो. एकदा यरूशलेममध्ये येशूचा प्रवेश होत असता येशू यरूशलेमच्या जवळ गेला आणि त्यावेळेस त्या यरूशलेमेकडे त्यांनी पाहिलं आणि प्रभू सांगतो, तुझ्यावर झालेली कृपा तू ओळखून घेतली असती तर किती बरं झालं असतं. आणि येशू त्या यरूशलेमेकडे पाहून त्या नगराकडे पाहून रडला. आज प्रिय भावाने बहिणींनो, आमच्यावर होणारी देवाची कृपा आम्ही ओळखत नाही. आम्हाला देवाची कृपा ओळखून जगलं पाहिजे. आम्ही येशूची कृपा ओळखली पाहिजे. आम्हाला देवाने केलेली कृपा आम्ही ओळखून घेतली पाहिजे. नाही घेतली तर प्रभू तुमच्यासाठी माझ्यासाठी रडतो. हालेलुया. आम्ही परमेश्वराला वेळ देत नाही. आम्ही प्रार्थनेला व्यवस्थित जात नाहीत. आम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे कृती करत नाहीत. येशू जे सांगतो ते आम्ही ऐकत नाहीत. आम्ही मनाचा हट्ट पूर्ण करतो. हालेलुया. आमच्या मनात येईल तसं आम्ही करतो, परंतु देवाच्या मनात आमच्यासाठी काय आहे, देवाची इच्छा तुमच्यासाठी काय, ती कधी तुम्ही जाणून घेत नाही प्रियानो. पण तुम्हाला आणि मला आज एक गोष्ट जाणून घ्यायची गरज आहे. हालेलुया. आम्हाला परमेश्वराला ओळखलं पाहिजे, त्याची इच्छा समजून घेतली पाहिजे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कराल तेव्हा परमेश्वर देव सांगतो, मी तुझ्या पुढे पुढे चालेल. यहोशुआच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 मध्ये 8 वचनामध्ये सलीला की नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखात सदैव असू दे. त्याच्या वचनाकडे लक्ष ठेव. परमेश्वर जिकडे तू जाशील तिकडे मी तुझा देव परमेश्वर तुझ्या पुढे चालेल. ज्या भूमीवर तू पाय देशील ती भूमी तुझी होईल. ज्या लोकांपाशी जाशील त्या लोक तुझे होतील, कारण मी परमेश्वर तुझ्या बरोबर चालेल. देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याची, त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याची, नाहीतर आम्ही देवाला रडवतो, देवाचे आपल्याला दुःखी करतो, आमचंच आम्ही पाहतो. प्रियानो, आज बरेच असे लोक आज जगात आहेत, देवाने त्यांना निवडलाय, देवाने त्यांना बोलवलंय, परंतु ते परमेश्वराची इच्छा नाही पुरी करत. आपल्या देहाची इच्छा आपल्या संसारामध्ये गुंतलेल्या आहे, आपल्या कामाधंद्यामध्ये गुंतल्या, परमेश्वरासाठी त्यांच्या जवळ वेळ नाही आहे. हालेलुया. भाऊ बहिणींनो, त्या देवाने सुंदर आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे, सुंदर जीवन दिलेलं आहे, सुंदर आरोग्य दिलेलं आहे, तुमच्यासाठी सुंदर चांगलं घर दिलेलं आहे, काम धंदा दिलाय. त्या देवाला विसरू नका. हालेलुया. त्या येशूला विसरू नका. त्या जिवंत तुझ्या देवाच्या निर्माणकर्त्याला, सृष्टीकर्त्या परमेश्वरा तुझ्या निर्माणकर्त्याला विसरू नका. त्याची आठवण ठेव, त्या परमेश्वराची आठवण ठेव. त्याने तुला हे सर्व काही दिलेलं आहे. हे जे जीवन तू जगत असते त्याची कृपा आहे. त्याने तुला ती जीवन दिले आहे. त्याने जर तुला उठवलं नसता तो तू कधी उठलास नसता. पण प्रभाव बहिणी, तू उठवत आहे आणि तुमच्या आणि माझी वाट पाहता. आज पण तू तुझी वाट पाहतो. आज पण तू तुझ्या वाटेकडे त्याचे डोले आहेत. एक उदिरा पुत्राचा बदल होतो की तो आपल्या बापाला सोडून गेला मालमत्ता घेऊन, पण बापाचे डोले रस्त्यालाच होते. हालेलुया. आम्ही पण या जगामध्ये उदिरा पुत्रासारखं आम्ही जगामध्ये भुलून गेलो होतो, पण आज पण येशू मसीह तुमची आणि माझी वाट पाहतो. आज पण देवाची वाट पाहतो. या त्या जगामध्ये, त्या अंधाऱ्या जगामध्ये झोपून जाऊ नका किंवा अंधारामध्ये फसू नका. जीवनाचा प्रकाश येशू मसीह तुमच्या जवळ आला. त्याच्या उजेडात चाला, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आशिष होतील. येशूला घ्या जीवनात, येशूच्या वचनाच्या द्वारे चाला, येशूला वेळ द्या. असं म्हणू नका की माझ्या जवळ देवाला देण्यासाठी वेळ नाही, मला देवाला देण्यासाठी समय नाही, असं म्हणू नका. परमेश्वराने तुमचं आयुष्य ठरवलेलं आहे. परमेश्वराने तुमचं जीवन ठरवलेलं आहे. तो तुझा निर्माण करताय. म्हणून प्रियांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, देवाला वेळ द्या, देवाच्या सहवासात राहा, प्रार्थना करा, कारण देवाने त्यासाठी तुम्हाला निवडलेला आहे. त्याचा धन्यवाद द्या, त्याची आराधना करा, त्याची स्तुती करा, त्याच्या भवनात जा. हालेलुया. परमेश्वर देव सांगतो 6 दिवस तू कामकाज कर. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो? 6 दिवस तू कामकाज कर, 7वा दिवस तुझ्या प्रभूचा, तुझ्या देवाचा शब्दात आहे, तो पवित्रपणे पाळ. हालेलुया. कारण तुझ्या निर्माणकर्त्याने परमेश्वराने आपल्या कामापासून त्या दिवशी विसावा घेतला. हालेलुया. बायबल अध्याय 4 वचन 8 वाचूया आपण सिस्टर. यहोशुआने त्यांना विसावा दिला, कारण यहोशुआने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो
दिवसाविषयी बोलला देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योशुआने जर इस्रायल मंडळीला विसावा दिला असता तर देवाने दुसरा दिवस ठरवला नसता. आज आम्हाला देवाच्या विसावा देण्याची गरज आहे. आमेन. हा माझा शिकवतो. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्दाचा विसावा राहिला आहे. हा, म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्दाचा विसावा राहिला आहे. हालेलुया. देवाचे लोक जर तुम्ही आणि मी देवाचे लोक आहात, आम्हाला शब्दाचा विसावा तात्पुरता राहिलेला होता. आम्ही विसाव्यात आलो पाहिजे. हा, पुढे वाचा. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे हा, कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या त्याने हे जसा देवाने आपल्या कृत्यापासून कृत्यापासून विसावा घेतला विसावा घेतला तसा तसा आपल्या कृत्यापासून विसावा घेतला आहे. घेतला आहे. आमेन. जो कोणी देवाच्या विसाव्यात आला आहे, तुम्ही आहात ना देवाच्या विसाव्यामध्ये? प्रभूने बोलवलं ना तुम्हाला? हालेलुया. येशू म्हणतो, हा मुष्टी आणि भार कराचा जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. ज्याला देवाचा विसावा मिळाला आहे त्याला हा विसावा ख्रिस्तामध्ये प्रभूमध्ये आम्हाला विसावाचा दिवस मिळाला. हालेलुया. म्हणून जसं देवाने आकाश आणि पृथ्वी सर्व निर्माण केलं आणि 7व्या दिवशी विसावा घेतला, आज मी तुमच्यासाठी हे वचन का बोलत आहे? हालेलुया. आम्ही आपल्या जीवनात विसावा घेतला पाहिजे. कारण माझा निर्माणकर्ता परमेश्वर, माझा बाप, माझा निर्माणकर्ता देव यांनी 7व्या दिवशी विसावा घेतला आणि तो दिवस आशीर्वादित केला. मी कालपणा संदेश बोललो होतो. हालेलुया. प्रभूने त्या दिवशी सृष्टीला आशीर्वाद दिला. जे काही त्यांनी निर्माण केलं होतं त्याबद्दल त्याने आशीष दिला. तर प्रिय भाऊ बहिणींनो, तुम्ही आणि मी जर प्रभूमध्ये विसाव्यामध्ये जातो, प्रभूच्या विसाव्यात, तर आमच्या कामावर आम्ही आशीष कबूल करतो. तुमचं काम आशिषित झालं पाहिजे, तुमचं सर्व आशिष झालं पाहिजे. काम धंदा पैशामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला आशिष पाहिजे, तर तुम्हाला विसाव्या देण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही सांगाल मला काम आहे, मला काम नाही सोडत. प्रिय भाऊ बहिणींनो, काम नाही सोडत असं म्हणू नका. तुम्हाला देवाच्या विश्वासात आल्याची गरज आहे. आठवड्यातून एकदा प्रभूच्या जवळ जाऊन त्याला आराधना देणं गरजेचं आहे आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कामासाठी परमेश्वराला धन्यवाद देण्याची गरज आहे. आमेन. हा, शिटवाचा. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर सांगतो की आम्ही होईल तितका देवाच्या विसाव्यात येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा सैतान तुम्हाला सोडणार नाही. बाबा जा, उद्या रविवार आहे, प्रार्थनेला जा. सोडणार आहे का तो? त्याला माहिती तू रविवारी प्रार्थना केला तर तू आशिषित होणार आहे, तुझं काम आशीर्वादित होणार आहे, तू केलेली मेहनत आशिषित होणार आहे, परंतु तो तुला जाऊ देणार नाही. आमेन. पण होईल तितका प्रयत्न करण्यासाठी प्रभू सांगत आहे की आम्ही होईल तितका विसाव्यात पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही लोक जवळ राहतात, प्रार्थना भवनाच्या अगदी जवळ आहेत. हालेलुया, हालेलुया. 5 किलोमीटरवर, 2 किलोमीटर, 4 किलोमीटरवर, तरी पण प्रभूच्या विसाव्यात येण्याचा प्रयत्न करत नाही. का बरं? लांबचे लोक खूप लांबून येतात, त्यांना ठीक आहे, त्यांना प्रत्येक आठवड्यात जायला लागलं, पण त्यांच्याकडे होते प्रार्थना, तिथे ते जातात. पण प्रियानो, आम्हाला देवाच्या विश्वामध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. जर तुम्ही प्रयत्नच नाही केला तर तुम्ही त्या विसाव्यात पोहोचणार नाही. देवाकडून तुम्हाला विसावा पाहिजे. आम्ही कधी विसाव्यात येतो माहितीये का? जेव्हा डोकं दुखलं, आजार आला, अडचणी आल्या, समस्या आल्या, काहीतरी कष्ट आले का आम्ही देवाचा शोध करत येतो. पण जेव्हा आम्ही चांगले असतो तेव्हा आम्ही कधीच प्रयत्न करत नाही की देवाच्या विसाव्यात जाऊन मी आणखीन आशीर्वादित झालो पाहिजे. आमेन. हालेलुया, हालेलुया. कधीच आम्ही प्रयत्न नाही करत की मला गेलं पाहिजे आणि माझ्या कामावरती प्रभूने आशीष द्यावा, मी आशिषित झालो पाहिजे, पण कधीच प्रयत्न नाही करत. प्रिय लोक, आम्ही अडचणीत होतो जेव्हा काही लोक असे आहेत की ते आजारी पडले काय त्या विसाव्यात येतात, देवाच्या उपस्थितीमध्ये येतात. पण जेव्हा ते चांगले असतात तेव्हा येत नाही, पण अडचण आल्यावर 100% सगळ्यांच्या आधी येतात.
मागे नाही. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची इच्छा तुमच्यासाठी की तुम्ही होईल तितका प्रयत्न केला पाहिजे आठवड्यातून प्रार्थनेला जाण्याचा, कारण हा तुमचा विसावा आहे. प्रभू सांगतो होईल तितका काय करा, प्रयत्न करा. काम येईल समोर, पैसा येईल समोर, अडचण येईल समोर, वेगळे लोक तुमच्या रस्त्यात येतील समोर. जाऊ नका. आज 15 दिवसातून जाणं काय बिघडणार आहे? आता तर चांगला आहे ना. हालेलुया. महिन्यातून गेला तर काय बिघडणार आहे तुझं? प्रियानो बिघडणार आहे. हालेलुया. आम्ही देवाच्या विसाव्यात राहलो पाहिजे. आम्ही आठवणी प्रभूंची भेट घेतली पाहिजे आणि आम्ही देवाला महिमा देण्यासाठी आपला जीव दिला. जे लोक हा विसावामध्ये राहतील, मी सांगतो परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या घरावर, त्यांच्या कामावर, त्यांच्या मिळकतीवर, सगळ्या भागावर देवाचा आशीर्वाद राहील. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. म्हणून होईल तितका देवाच्या विसाव्यात येण्याचा प्रयत्न करा, कारण आज तुम्हाला देव स्वतंत्र करेल. जर तुम्ही आलात नाही तर लुजगान देवाची नाही, लक्षात घ्या. हे पण तुम्हाला सांगून देतो, तुमची लुजगान आहे. हालेलुया. प्रभू काय सांगते, या माणसाला गप्प केलं, स्तुती करताना ओरडता परमेश्वराची महिमा करते, तेव्हा प्रभू सांगतो दगड देवाची महिमा करते. हालेलुया. आम्ही ना प्रत्येक आठवड्यात परमेश्वराची महिमा केली, आम्ही ना देवाच्या आराधना स्थळामध्ये पोहोचलो तर परमेश्वर दगडांच्या द्वारे पण त्याची महिमा करून घेण्याचं समर्थ आहे. हालेलुया. असं समजू नका की मी परमेश्वराला धन्यवाद दिला, दुसरं कोणी धन्यवाद यासाठी हाय नाही. परमेश्वर तो पत्थर भी चिल्ला उठाएंगे यीशु के नाम में. आमेन. हालेलुया. तुम्हाला दिलेली संधी घालू नका. एक ऋषीवर होता, त्याला अक्कल नव्हती. हालेलुया. त्याला दिलेला अधिकार त्यांनी घालवला. आमेन, आमेन. आता तुम्ही त्याच्यासारखे मूर्ख बनू नका. परमेश्वराने तुम्हाला त्याची आराधना करण्यासाठी, त्याचा धन्यवाद करण्यासाठी, त्याच्या भवनात, त्याच्या मंदिरात त्याला गौरव देण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडला आहे. मूर्खपणा करू नका. परमेश्वराला महिमा देण्यासाठी भवनात जा. परमेश्वराला विचारा, परमेश्वराशी बोला, परमेश्वराची इच्छा काय आहे तुमच्या जीवनासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही लोक प्रभू भजनासाठी येतात. हालेलुया. काही लोक फक्त प्रभू भजनासाठी भाकर खायला येतात. भाकरी घरी नाही मिळत का आपल्या? हालेलुया, हालेलुया. येशूच्या बरोबर जीवन जगा. आठवड्यातून एकदा प्रभूला वेळ द्या. ना तुमच्याकडे इकडे येण्यासाठी ऐकलं तर घरी प्रार्थना ठेवा. आठवड्यातून प्रभूच्या बरोबर संगती ठेवा. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज देवाचं वचन समजून घ्या. जर आम्ही गर्व केला, आम्ही घमंड केला तर प्रभू शोकी होतो. परमेश्वरा तुमच्या अशा वागण्याने काय होतं? दुःख होतं. आणि मग आजारी अडचणीत आलं की प्रभू असं कर. प्रभू आता आलाच आता लाईनीला. हालेलुया. येण्याच्या अगोदर प्रभू सांगतो सुधर, स्वतःला बदला. देवाचे आसूड पाडू नका, कारण येशू तुमच्यासाठी शोक करतो. आमेन. तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर गेला. त्याने तुमची माझी दुःख, तुमची माझ्या आजार क्लेश त्याच्या देहात घेतले. इतकं त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी प्रेम केलं की स्वर्गाचं सुख सोडून, स्वर्गाचं सिंहासन सोडून एक साधारण मनुष्य बनून या जगात आला. हालेलुया. त्यांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. आमेन. स्वर्गाचं सिंहासन सोडून मामूली गोष्ट नव्हती प्रिय भावांनो. स्वर्ग सिंहासन सोडून या पृथ्वीवर येऊन एक चांगल्या माणसासाठी मरायचं आहे. असं आहे का? हालेलुया. चांगल्या माणसासाठी मरायचं का ईश्वरा? कोणासाठी मरायचं? ज्यांनी त्याच्या आज्ञाभंग केलेल्या आहे, ज्यांनी पाप केलेला आहे, ज्यांनी चोरी केलेला आहे, ज्यांनी गुन्हा व्यभिचार केलाय, ज्यांनी मूर्तीपूजेचं पाप केलाय, हर एक प्रकारचं पाप आणि अपराधामध्ये अडकलेले आहेत, अशा लोकांच्या बदली मरायचं. येस येस येस. हालेलुया, हालेलुया. अशा पापी लोकांसाठी वधस्तंभ बनण्यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वस्व त्यांनी त्याग केलं. देव असून तो मनुष्य झाला आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी तो जीवन जगल्या पृथ्वीवर. प्रियानो, आम्ही काय लोक आहोत? देवाने जर तुमच्यासाठी इतकं त्याग केलं, एक दिवस तुमच्या कामाची सुट्टी पण नाही प्रभूसाठी तुम्ही त्याग. हालेलुया. एक वेळ 1-2 तास पण परमेश्वरासाठी तुमच्या जवळ आहेत ना? आहेत की नाही? हालेलुया.
आजारी पडल्यावर महिना महिना खाटीवर झोपून काढता की नाही? हालेलुया. महिना महिना झोपून काढता. काही लोक उठत पण नाही, डायरेक्ट जातात. हालेलुया. आठवण करा जे तुमचे जुने दिवस होतं त्या दिवसाची आठवण करा की परमेश्वराने कुठून उचलून आणलेला. आता गर्व करू नका. मला काम पाहिजे, मला पैसा पाहिजे. पैसा काम देणारा तोच आहे. आमेन. तो सोनं माझं, रुपये माझं, सर्व माझं आहे. तू त्याच्यावर का घमंड करतोस? हालेलुया. म्हणून आज प्रियानो हे वचन समजून घ्या. आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. पहिलं प्रेम तुमच्यावर आणि माझ्यावर त्यांनी केलेलं आहे. गर्व करू नका, नम्र व्हा, लीन व्हा. परमेश्वर आज तुम्हाला सोडवणार. आमेन. प्रियानो आज देवाचं वचन मला तुम्हाला सांगायचं आहे की येशूने तुमच्या जीवनामध्ये अधिकार ठेवलेला आहे. तुमच्या जीवनाच्या सगळ्या समस्यातून तुम्ही बाहेर या, पण येशूकडे येण्याची इच्छा बाळगा. त्या जगाची गोष्ट काल मला आठवली. हालेलुया. ठेंगणा होता पण त्याची इच्छा फार प्रबल होती. प्रेज द लॉर्ड. असा देव कोणाच्या घरात जात नाही. हालेलुया. असाच परमेश्वर देव कोणाच्या घरात जात नाहीये. त्या मनुष्याची इच्छा प्रबल होती, त्याच्या मनात फार उमटा होती. त्याने खूप प्रयत्न केला गर्दीतून येशूला पाहण्याचा. आमेन. हालेलुया. येशू बऱ्याच लोकांच्या घरात यायची इच्छा बाळगतो आज, पण बरेच लोकांना येशूला पाहायची इच्छा नाही. इथे बसलेला पण बरेच जणांना येशू नको आहे. फक्त आजार बरा कर, तुझा तू तिकडे जा. हालेलुया. अशा लोकांसारखे आहेत की फक्त माझा आजार बरा झाला बस, येशू तू डॉक्टर आहेस, माझा पोटात दुखणं बरं झालं, तुला धन्यवाद, तिकडे जा, मी इकडे चालतो. हालेलुया. पण जगायची इच्छा खूप मोठी होती. त्याच्या मनात खूप चांगले विचार होते की येशूला पाहण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, सफल नाही झाला. पण पुढे धावत जाऊन त्याला माहित होतं की येशू याच वाटेने जाणार आहे. हालेलुया. तो जाणत होता की येशू याच रस्त्याने जाणार आहे. त्याच्या अगोदर धावत जाऊन उमराच्या झाडावर चढला. आमेन. त्याच्या मनात ही इच्छा होती की एकदा येशूला डोळे भरून पाहू. हालेलुया. एकदा येशूला डोळे भरून पाहू. तो त्याची परिस्थिती, त्याचं जीवन जाणून होता. तो जाणत होता की पापी, एक लबाड, लोकांना फसवणारा, लुबाडणारा व्यक्ती आहे. येशूच्या समोर जाण्याची लायकी नाही, येशूच्या समोर उभं राहण्याची योग्यता नाही. तो जाणत होता, पण त्याची इच्छा होती की या डोळ्याने एकदा येशूला डोळे भरून पाहायची त्याची इच्छा होती. हालेलुया. हालेलुया. खूप पैसा होता, खूप धन होते त्याच्याजवळ. परमेश्वराची महिमा असो. पण तो इतका नम्र झाला त्या ठिकाणी की येशूच्या जवळ गेला नाही, पण लागून खूप प्रयत्न केला पाहण्यासाठी. आमेन. मग गर्दीतून पाहू शकला नाही, परंतु उमराच्या झाडावर जाऊन चढला. जेव्हा येशूच्या रस्त्याने गेला, जगै येशूला पाहत असेल त्यावेळेस, पण शांत चोरून. हालेलुया. पण येशू हृदय पाहणारा परमेश्वर. येशूने त्याचं हृदय पाहिलं. हा हृदयामध्ये तुटून गेलेला व्यक्ती आहे, हा अंतःकरणामध्ये तुटलेला व्यक्ती आहे, हा हृदयामध्ये बदललेला व्यक्ती आहे. आणि येशूने सांगितलं, जगया खाली उतर. हालेलुया. जगया खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचं जेवायला. जगयाने कधी त्याला घरी बोलवलं नाही, पण येशू सांगतो आज तुझ्या घरी मला जेवायला यायचं. येशूने वर पाहिलं पण असेल, पण जगया सांगतो उतर खाली तू. हालेलुया. येशूला म्हणत होतं कोणीतरी अगोदर माझी वाट पाहतात त्या ठिकाणी, इच्छा धरून मला पाहण्याची. मी भाऊ बहीण जर तुम्ही त्यांच्यासाठी प्रबल इच्छा ठेवली तर 100% येशू तुझ्या घरी येईल. येशू तुझ्या बरोबर जेवेल, तुम्ही येशूच्या बरोबर जेवाल. आमेन. आणि जेव्हा जगयाच्या घरी येशू गेला, जगया सांगतो कोणाला लुबाडला असता तर 4 पटीने परत देतो. आमेन. येशू आल्यानंतर जीवन बदलायलाच पाहिजे. येशू आल्यानंतर हृदयात परिवर्तन व्हायलाच पाहिजे. येशू आल्यानंतर जीवन बदललाच पाहिजे. आजपर्यंत जर कोणाचं जीवन बदललं नसेल तर मी सांगेन अजून येशू आला नाही, अजून येशू तुला मिळला नाही, येशू अजून तुझ्या हृदयात आला नाही, तुझं जीवन बदललं नाही, याचा अर्थ अजून येशू तुला मिळाला नाही. जर येशू तुझ्या हृदयात आला तर तू बदललाच पाहिजे.
त्यांचं जीवन बदललेलंच पाहिजे. कारण जेव्हा येशू जकाच्या घरी गेला, येशू जकाच्या घरात गेला, तेव्हा जकाचं जीवन बदललेलं होतं. आणि जकाचं कोणा लुबाडला त्याला 4 पटीने परत देतो आणि माझी अर्धी कमाई गरिबांना दान करतो. या ठिकाणी हा जीवन बदलण्याचा वाक्य आहे. प्रिय भाऊ बहिणी, तुम्ही किती वर्ष झालं प्रभूकडे गेला, किती वर्ष तुम्ही आराधना स्तुती केली असेल, किती वर्ष संदेश प्रचार केला असेल, किती वर्ष तुम्ही प्रार्थना केली असेल, पण तुमच्या मनात बदल झाला नसेल, तुमच्या विचारात, वागण्यात, स्वभावात बदल झाला नसेल, मी सांगतो अजून येशू तुला मिळाला नाही. पण जर तुझ्या वागण्यात स्वभावात बदल झाला तर येशू नक्की तुझ्याकडे आला. आमेन. पण अजून जर तुझं मन जगाच्या गोष्टींकडे जात असेल, जगाच्या लोभ लालसेकडे जात असेल, जग डोळ्याच्या वासाकडे, दुनियाच्या गोष्टींकडे जात असेल, मी सांगतो येशू तिथे नाही आहे. अजून ते हृदय रिकामी आहे. मला वाटतं जगाचा अजून आत्मा त्या ठिकाणी घुसलेला आहे. आमेन. हालेलुया. त्याला खाली करा, येशूला घ्या. आमेन. आणि येशू तुमच्या जीवनात आल्यानंतर तुमचं जीवन बदलेल. तुम्ही बदललेली व्यक्ती असाल, समाजामध्ये लोकांमध्ये तुमच्या बदल साक्षा पडतील. आमेन. परमेश्वराची महिमा तुमच्या जीवनात. एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि मग प्रार्थना करणार आहोत आपण. आमेन. हालेलुया. एक रक्तस्रावी स्त्रीच्या बद्दल मला खूप चांगलं वाटतं की तिची पण एक इच्छा खूप मोठी होती. तिचा विश्वास, तिचा धीर, ती मनात म्हणत होती की येशूच्या कपड्याला स्पर्श केला तरी बरी होईल. पण तिच्या शरीरामध्ये शक्ती बल नव्हतं, कारण खूप वर्ष ती रक्तस्रावाने पीडित होती, खूप आजारी होती, चालण्याची ताकद नव्हती, चालण्याची शक्ती नव्हती. पण प्रियानो, मी तुम्हाला सांगतो आज की तिच्या मनात इच्छा होती की येशूच्या जवळ गेला तर मी बरी होईल, येशूच्या वस्त्राला स्पर्श केला बरी होईल. हालेलुया. हालेलुया. आज जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर मी सांगेन तुमचा विश्वास तुमच्या मनात आहे की येशू आज मला बरं. बरेच लोक सांगतात पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. पण येशू आज सांगतो तुझ्या हृदयात विश्वास ठेव, पास्टरची प्रार्थना करायची गरज नाही, येशू तुला बरं करणार आहे. येशूकडे लाव, येशूला सांग येशू तू बरा करणारा देव आहेस, तू माझा आजार बरा करशील, तू माझ्या परिस्थितीतून मला काढशील, तू मला सैतानातून बाहेर काढशील. येशू काढणार आहे, कोणी माणूस न सोडवणार, येशू तुम्हाला सोडवणार आहे. आमेन. आज जर या विश्वासात तुम्ही आलात तर मी सांगतो आज येशू तुम्हाला मुक्त करेल. तुमचा रागातून, क्रोधातून, चिडचिडीतून, भांडणातून, सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीतून येशू सोडवणार आहे, माणूस सोडवणार नाही. आमेन. तर प्रिय भाऊ बहिणींनो, आज येशूला आपलं जीवन द्या आणि मनात म्हणा येशूच्या वस्त्राला शिरले तरी मी बंधमुक्त होतो. आमेन. तुमच्या मनात इच्छा बाळगा बरं होण्याची. प्रभू सांगतो तुला इच्छा आहे का बरं होण्याची? जर तुमचं जीवन बदलण्याची तुमची इच्छा नसली तर देव कार्य करू शकतो तुमच्यासाठी. आमेन. तुमची इच्छा असेल तर येशू तुमच्यावरती कार्य करेल. बरेच लोक असे असतात की देव मला बदल, देव मला बदल. प्रभू कसा बदलते भाऊ? तुमच्या मनात इच्छा आला पाहिजे की मी बदललो पाहिजे. माझ्या मनात इच्छा असायला पाहिजे प्रभू मला बदल, माझी इच्छा आहे तू मला बदल, माझा स्वभाव बदल, माझं वागणं बदल, माझ्या वाईट गोष्टी काढ. माझी इच्छा आहे मला वाईट गोष्टी नाही जगायचं. आमेन. पण मी सोडू शकत नाही, पण माझी इच्छा आहे तू मला सोडवशील. हालेलुया. 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 मागे आहेत ना? हालेलुया. हालेलुया. तुमची इच्छा ना बदलण्याची, बरं होण्याची, तर परमेश्वर तुमच्यावरती कार्य करेल. जर तुमची इच्छा नसली तर पवित्र आत्मा तुमच्यावर कार्य नाही करणार. तुमच्या जीवनात बदल होण्याची इच्छा आहे तर परमेश्वराचा आत्मा आज तुमच्या जीवनावरती काम करेल. तो निर्माण करतात. तुमच्या शरीरात ज्या गोष्टी कमी असतील त्यावर तो निर्माण करेल, कारण तो तुला नवी सृष्टी बनवण्यासाठी तयार आहे. पण तुमची इच्छा पाहिजे की मला नवी सृष्टी बनायची, नवी उत्पत्ती मला बनायचं आहे, एक नवीन व्यक्ती मला बनायचा आहे, तर परमेश्वर बनवेल. पण जर तुमची इच्छाच नसली तर परमेश्वर कधीच नाही तुम्हाला बनवणार नसतं. पण तुमची इच्छा पाहिजे की मला नवीन बनायचं आहे, मला नवीन व्यक्ती व्हायचं आहे, तर आज येशू आपल्या हृदयामध्ये. आमेन. हालेलुया. 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 एक वचन वाचतो तुमच्यासाठी, योहान 14 अध्याय
मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृती करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठाई पित्याचा गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. आमेन. हालेलुया. येशू म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवेल, जर येशूवर तुम्ही विश्वास ठेवता तर येशूच्या बरोबर तुम्ही आहात आणि येशू तुमच्या मध्ये आहे. आमेन. म्हणून या ठिकाणी सांगतो की मी जी कृती केली, प्रभू सांगतो खरं खरं सांगतो मी तुम्हाला, मी जी कामं केली तू माझ्यावर विश्वास ठेवणार. तुम्ही येशू विश्वास ठेवता ना. हालेलुया. पाठवच करेल. आमेन. हे भाऊ बहीण वचन सर्वांनी विश्वास करण्यासाठी जे विश्वास ठेवतील ते येशूच्या नावात अद्भुत कामं पाहतील. मातेला मरेला प्रभू सांगतो विश्वास येशूच्या देवाचा गौरव पाहिजे. हे वचन तुमच्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये बदल येईल. तुम्ही बरे व्हाल, तुमच्या आजार निघून जातील. आज या उपवासपणातून तुम्ही आहात ना. हालेलुया. आज परमेश्वर तुमच्या जीवनाला बदलण्यासाठी येतात. जर तुम्ही तुमच्या जीवनात प्रभूला जागा द्याल तर येशू तुमच्यामधून कार्य करेल. प्रभू सांगतो, पुत्राच्या ठाई पित्याचं गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. आणि पुत्राच्या ठाई, येशूच्या ठाई पित्याचा गौरव होण्यासाठी जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. आमेन. आमेन. तर आपण यावेळेस प्रार्थना करणार आहोत आणि तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी सर्व आज येशूच्या हातात तुम्हाला द्यायच्या. कोणा मनुष्याकडे पाहू नका, पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि यावेळेस प्रार्थनेमध्ये आपण तुझ्या बरोबर आपले हात उंच कोणी डोळे उघडून पाहणार नाही आहे. सर्वजण आपले हात आकाशाकडे उंच करू. कोणी डोळे उघडणार तर येशू सांगतो, जशी आई सांभाळते तसा मी तुला सांभाळते. तुझ्या आजाराने तू कंटाळली असेल, पण प्रभू सांगतो मी तुझ्या प्रेम करतो. मी तुझी परिस्थिती जाणार. तुमच्या कामाच्या बद्दल तुम्ही अडचणी असाल, तुमच्या पैशावर आशीर्वाद नसेल, तुमच्या जीवनात शांती नसेल, पण येशू सांगत मी तुला शक्ती देण्यासाठी शांतीचा देव तुझ्याकडे येत आहे. तुमच्या जीवनामध्ये भीती असेल, तुम्ही खूप भीतीने जगत असाल, पण आज परमेश्वर येशू सांगतो मी तुझी भीती काढेन. आज तुझी भीती निघून जाणार. तो म्हणतो मी तुला भीतीपणाचा आत्मा दिला नाही, मी तुला पवित्र आत्मा, सामर्थ्याचा आत्मा दिला. आज चिंता करू नका. आज यावेळेस जे आजारी असतात आणि आम्ही पहिल्या सुद्धा प्रार्थना, जे आजारी आहेत ते आपल्या आजारावर हात ठेवतील आणि जे आजार असतील तुमच्या डोक्यावर एक हात उंच ठेवा, तो एक हात छातीवर ठेवून एक हात उंच ठेवा आणि पूर्ण विश्वासाने तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तर प्रभू सांगतो मी जी कृती केली तो माझा विश्वास देणारा करेल आणि त्याच्यापेक्षा मोठे करील, कारण मी पित्याकडे जात आहे. पुत्राच्या ठाई पित्याचा गौरव व्हावा म्हणून जे काही येशूच्या नावात तुम्ही मागाल ते आज तुम्हाला मिळणार आहे. पित्या आज मी आरोग्यासाठी प्रार्थना करतो. प्रभूच्या आजारी त्या लोकांसाठी प्रार्थना करतो ज्याने आपल्या आजारी भागावर हात ठेवला. हे परमेश्वर येशू आज तुझ्या पवित्र नावात त्यांच्या आजारी भागावर तुझा स्पर्श होऊ दे. प्रभू येशूच्या नावात स्पर्श हो आणि त्या आजारी भागात तुझा आजार या क्षणी येशूच्या नावात नष्ट हो. नेम ऑफ द लॉर्ड जीसस. पिता परमेश्वर आज ज्यांच्या घरामध्ये शांती नाही आहे, प्रेम नाही आहे, आनंद नाही आहे प्रभू, पण येशू तू म्हणतोस मी आनंद देणारा देव आहे, शांती देणारा परमेश्वर आहे. आज परमेश्वराची शांती तुमच्या घरात येणार आहे, तुमच्या हृदयात येणार आहे. प्रभू येशूच्या घरात शांती नाही, प्रेम नाही, आनंद नाही, अशांच्या घरावर येशूच्या नावात शांती, प्रेम, आनंद, स्वर्गीय शांती, स्वर्गीय शांती येशूच्या नावात नेम पिता परमेश्वर ज्यांच्या कामावर आशीर्वाद नाही, तुम्ही काम करता पण त्या कामात बरकत नाही, आशीष नाही, पण आज येशूच्या नावात मी तुमच्या कामावर आशीष करू. ज्यांच्या कामावर बरकत आशीष नाही, पण आज तुमच्या हृदयात हात ठेवलेला तुम्ही परमेश्वर मी तुला यश देईन,
येशूच्या नावात तुमचं काम आशीर्वादित हो. नेमदर्शी तुमच्या कामाच्या विरोधात केलेली करणी, जादूटोणा, शैतानाची कार्य येशूच्या नावात नष्ट हो. नेमदर्शी येशूच्या नावाने आम्ही ती कबूल करतो. पिता परमेश्वर, काही लोकांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, मिळकत टिकत नाही प्रभू. चोर येतो तो चोरी खात आणि नाश करतो. पण आज येशू तुमच्या पैशावर, तुमच्या अन्नधान्यावर, तुमच्या वस्तूवर बरकत ठेवणार आहे. त्या सर्व चोरी घात करणारा आत्मा तुमच्या घरातून आज निघणार. परमेश्वर त्यांच्या घरात येशूच्या नावात बरकत आणि आशीष हो. पिता त्यांची मिळकत बरकत मध्ये बदलून येशूच्या नावात. परमेश्वर ज्यांच्या मनामध्ये चिंता, टेन्शन आहे, वाईट विचार येत आहे, भय भीती सैतानाने त्यांना दिलेली आहे, आज मी आज्ञा करतो येशूच्या नावात भय भीती चिंता डोक्यातून नष्ट होत येशूच्या नावात. आणि भीती देणारा आत्मा सैतान तुम्हाला सोडू द्या येशूच्या नावात. नेमदर्शी आणि पिता परमेश्वरा, तुझी कृपा आणि दया सर्वांच्या जीवनावर आणि सर्व तुझ्या नावाने आशीष लावला. येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन आणि आमेन. आमेन.